विमानं पाकिस्तानची भारतानं पाडलेली आहेत। भारतीय लष्कराला फ्री हँड देतात कशा पद्धतीनं पाकिस्तानमध्ये हे दहशतवादी तळ आणि या दहशतवाद्यांचा दारुगोळा उद्ध्वस्त करण्यात आलाय त्याची ही दृश्य सर्वात आधी साम टीव्हीवर बेचिराग करण्यात आलेला आहे। F-16 पाकिस्तानचं पाकची 2 विमानं भारतीय लष्करानं पाडलेली आहेत। भारतानं पाकिस्तानची F-16 आणि JF-17 ही 2 विमानं ढगातच त्याचा अक्षरशः धुवा उडवून दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं ही सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। खरं तर ही युद्धाला सुरुवात आता म्हणावं लागेल। एकीकडे या एअर स्ट्राईकची तयारी सुरू असतानाच इकडे संपूर्ण भारतभरात 250हून अधिक ठिकाणी आज मॉक ड्रिलचा निर्णय घेण्यात आला होता। सायरन वाजवले जाणार होते। खरं तर ही युद्धाच्या सुरुवातीसाठीची तयारीच भारतीय लष्कर आणि केंद्राकडून करण्यात आली होती असं म्हणावं लागेल। सध्या ही दृश्य बघताय ती पाकची 2 विमानं पाडली त्यातल्या F-16 विमान कसं पाडलं त्याची ही दृश्य सर्वात आधी साम टीव्हीवर। निश्चितच हे विमान जे आहे ते ढगातूनच खाली कोसळलं असल्याचं आपण बघतोय। ऑपरेशन सिंदूर जे आहे ते मंगळवारी रात्री राबवण्यात आलेलं आहे। साधारणतः 1:30 वाजे दरम्यान खरं तर भारताकडून ऑपरेशन सिंदूर हे सुरू करण्यात आलं आणि त्यामध्ये F-16 आणि JF-17 ही जी लढाऊ विमानं पाकिस्तानची होती ती या ठिकाणी चकनाचूर करण्यात आलेली आहे, बेचिराग करण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यानची आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये अनेक जी स्थळं आहेत ज्या ठिकाणी दहशतवादी राहत होते ती उद्ध्वस्त करण्यात आली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुझफ्फराबाद हे अशी जागा आहे ज्या ठिकाणी 110 ते 130 दहशतवादी असण्याची शक्यता आहे आणि ते या ठिकाणी उद्ध्वस्त झालंय। भाई बुझू सोरी ये फाइटर जेट उसमें बया मन करी तू मन किती की एप्लिकेशन देवर हां बया हु चला होकन स्कूलस लब देर इसे स्कूलस को नार लम पाई पे भारतानं केवळ आणि केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले केलेत हे सतत भारताकडून सांगितले जाते। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानी सैन्याची ही 2 विमानं पाडलीत त्यातल्या JF-16 विमान कसं पाडलं त्याची दृश्य तर F-16 नंतर JF-17 हे विमानही भारतानं पाडलेलं आहे त्याची दृश्य आणि ज्या ठिकाणी हे क्षेपणास्त्र हल्ले केलेत त्यातलं हे एक दृश्य स्क्रीनवर। भारतानं 9 दहशतवादी ठिकाणं तळं उद्ध्वस्त केलेली आहेत। POK मधली ही सगळी दहशतवादी तळं होती। मुजफ्फराबाद नंतर कोटली, चक अमरूद आणि सियालकोट सोबतच बहावलपूर। ऑपरेशन सिंदूरचं लोकेशन आता तुम्ही बघणार आहात कशा ठिकाणी कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर बघा। मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भीमबर, सियालकोट, मुरिदके आणि बहावलपूर हे भारतीय सीमेपासून दूर आहे। इकडे चक अमरूद आणि त्यानंतर सियालकोट या ठिकाणी सुद्धा हल्ले करण्यात आले। कशा पद्धतीनं भारतानं 9 ठिकाणी हल्ले केलेत त्याची दृश्य इकडे। मुजफ्फराबाद अत्यंत महत्त्वाचं आणि बहावलपूर हे दुसरे एक महत्त्वाचं ठिकाण। कोटली, गुलपूर, भीमबर, सालकोट, मुरिदके तिकडे चक अमरूद आणि सियालकोट या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलाय आणि भारतानं या ठिकाणची दहशतवादी तळं पूर्णतः उद्ध्वस्त केलीत। बहावलपूर हे बघा भारतीय सीमेपासून अत्यंत दूर असणारं ठिकाण। या इतर ठिकाणांपेक्षा बहावलपूर अत्यंत दूर आहे। या ठिकाणचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। निश्चितच आपण पाहतोय ही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते आता राबवण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं मुझफ्फराबाद सर्वात महत्त्वाची जागा मानली जाते कारण मुझफ्फराबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। साधारणतः 110 ते 130 दहशतवादी हे मुझफ्फराबाद याच परिसरामध्ये होते असं सुद्धा सांगितलं जाते आणि या ठिकाणी सुद्धा मदरशांवर हल्ला झालेला आहे। त्या ठिकाणी हे मदरसे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे, पूर्णतः बेचिराख करण्यात आलेली आहे, राख रांगोळी या मदरशांची झालेली आहे। पाकिस्तानची 2 विमानं सुद्धा आता पाडण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता ही युद्धाला सुरुवात झाली आहे का असं म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही आहे कारण पहलगाम मध्ये जो हल्ला पाकिस्तानकडून दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला होता आणि त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने सपोर्ट केलेला होता असं म्हटलं जातंय। त्याच ठिकाणी पाकिस्तानमधल्या दहशतवादी ठिकाणीच हा हल्ला जो आहे तो भारतीय लष्करानं केला असल्याचं आपण म्हणतोय। जरी पाकिस्तानकडून आता प्रतिक्रिया आली असली आणि आमचे निष्पाप लोक मारले गेले असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा आपण पहलगाम मधला हल्ला जो आहे तो विसरून चालणार नाहीये। पहलगाम मध्ये तब्बल 17
27 लोकांचा 27 जणांचा निष्पाप बळी जो आहे तो गेलेला होता आणि दहशतवाद्यांनी तो हल्ला केलेला होता. फिरायला गेलेले नागरिक होते आणि त्यांच्यावरती हा हल्ला झालेला होता. त्यानंतर आपण जर आता बघितलं तर पाकिस्तानची 2 विमानं जी आहे ती भारतीय लष्करानं पाडलेली आहे. यामध्ये वायू असेल, नौसेना असेल यांनी संयुक्त अभियान राबवलेलं आहे. जल, थल आणि वायू या तीनही तुकड्यांनी खरं तर या ठिकाणी आता ही कारवाई केलेली आहे आणि चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे. एकंदरीत आज सकाळपासून आपण जर बघितलं तर प्रत्येक भारतीयाच्या मुखात जय हिंद हा एकच नारा आपल्याला बघायला मिळतोय. कारण पहलगाममध्ये पाकिस्ताननं जो हल्ला केलेला आहे त्याला आता या ठिकाणी उत्तर देण्याचं काम जे आहे भारतीय लष्करानं केलेलं आहे. सेजल, मुख्यतः आपण हा जो हल्ला बघतोय या हल्ल्यामध्ये तिन्ही सेना एकत्रितपणे कारवाई करताना दिसलेल्या नाही. ही एअर स्ट्राईक आहे. मुख्यतः विमानातून क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहे आणि ही क्षेपणास्त्र ही मुख्यतः POKच्या भागामध्ये डागण्यात आलेली आहे. एकमेव ठिकाणे बहावलपूर जे थेटपणे पाकिस्तानमध्ये असलेलं एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केलेला आहे. उर्वरित 8 ठिकाणं ही POK मधली आहे. POK मधली अशी ठिकाणं ज्या ठिकाणांवर मुख्यतः दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात. अशा ठिकाणावर आपण पुन्हा एकदा बघूयात पूर्ण मॅपच्या माध्यमातून कुठे कुठे हे हल्ले करण्यात आलेले आहेत. आपण बघतोय मुझफ्फराबाद, कोटली, गलपूर, भिंबर, सालकोट आणि मुरिदके आणि बहावलपूर आणि त्याचबरोबर चकमूर आणि सियालकोट आपण इकडे बघू शकतोय. इकडे हा जो हे जे तळ आहे मुख्यतः या भागातलं आपण जे सर्वात महत्त्वाचं तळ बहावलपूर आहे. बहावलपूरमध्ये या ठिकाणी जो हल्ला करण्यात आलेला तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हे ट्रेनिंग कॅम्प आहे आणि या ट्रेनिंग कॅम्पवर हा पाकिस्तानमधला आहे. POK भागामधले हे तळ नाही. जे आपण उर्वरित भाग बघतोय हे सर्व POK मधले आहेत. पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या भागातले मुख्यतः ही तळं आहेत, जवळची तळं आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे. बहावलपूर अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र जे राजस्थान आणि पंजाबच्या सीमेपासून